नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आज बघा जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो बघा, आपल्या बघा आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे काही प्रश्न संच आहेत मित्रांनो, हे बघा पोलीस पाटील भरतीमध्ये मित्रांनो बघा संपूर्ण प्रश्न संच प्रिव्हियस इयरला मित्रांनो जे की विचारलेले होते। म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही बघा संपूर्ण काही भाग आहे, तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी बघा अवश्य अभ्यासून घ्या। आणि मित्रांनो बघा, याच प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी बघा दररोज बघा मित्रांनो प्रिव्हियस इयरला विचारण्यात आलेले प्रश्न संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। ओके, तर बघा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या। आणि मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलं काय करा, वही पेन घ्या। पहिलं मित्रांनो बघा वही पेन घ्या आणि हे संपूर्ण काही प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घेऊन मित्रांनो बघा येणाऱ्या 1 तासाच्या आत संपूर्ण काही मित्रांनो बघा पाठांतर करून टाका। कारण मित्रांनो बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% बघा तुम्हाला आपलेच हे मित्रांनो बघा जे की प्रश्नसंच पाहायला मिळणार आहेत। ओके, प्रश्न पहिला, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो बघा, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे मित्रांनो बघा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक उत्तराखंड बघा आपल्या प्रश्नाचं जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे या ठिकाणी। ओके, पुढे दुसरा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे कोण? तर मित्रांनो बघा, छत्रपती शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे या ठिकाणी कोण होते? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब, मोरो त्र्यंबक पिंगळे हे होते। ओके, लक्षात ठेवून घ्या। गुलामगिरी हे पुस्तक महाराष्ट्रामधील कोणत्या समाज सुधारकाने तयार केले आहे किंवा लिहिले आहे? तर मित्रांनो बघा, गुलामगिरी हे जे काही मित्रांनो बघा पुस्तक आहे, हे कोणत्या बघा समाज सुधारकाने लिहिलेलं आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब, जे की महात्मा फुले बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना कोणत्या देशाने निर्माण केली? तर मित्रांनो बघा, जगात सर्वात प्रथम मित्रांनो बघा लिखित राज्यघटना कोणत्या देशानं निर्माण केली? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड, अमेरिका बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना आहे बघा जी की क्रमांक स्वामी विवेकानंद यांनी बघा मित्रांनो 1895 साली केली होती। ओके, जे की बघा क्रमांक क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रात कोणत्या घराण्याचा उदय झाला? तर मित्रांनो बघा, इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात कोणत्या घराण्याचा उदय झाला होता? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब, राष्ट्रकूट बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे, अंबाबरवा मित्रांनो बघा अंबाबरवा मित्रांनो हे बघा जे की थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा जे की मित्रांनो हे जे अंबाबरवा आहे जे मित्रांनो बघा थंड हवेचं ठिकाण आहे, जे की बघा क्रमांक क बुलढाणा या जिल्ह्यात आहे बघा, जे की क्रमांक क आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे। सुलतान पक्षी अभयारण्य बघा, सुलतानपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर सुलतानपूर हे बघा पक्षी अभयारण्य बघा जे की क्रमांक हरियाणा या राज्यामध्ये आहे। मित्रांनो, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला होता? तर बघा मित्रांनो, सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने या ठिकाणी पुढाकार घेतला होता? तर ते म्हणजे बघा जे की आपल्या मित्रांनो भारत देशाने बघा जे की क्रमांक अ प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। मित्रांनो बघा, सार्क संघटनेचं जे काही मित्रांनो या ठिकाणी बघा मुख्यालय बघा मित्रांनो जे की बघा नेपाळची राजधानी मित्रांनो जे की काठमांडू या ठिकाणी आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या मित्रांनो बघा, सार्क या संघटनेचं मुख्यालय कुठे? नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी, जे की बघा क्रमांक अ भारत आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे बघा पुढचा मित्रांनो बघा, एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो। तर बघा या ठिकाणी जे की बघा तुम्हाला सांगतो, तर बघा मित्रांनो, हिंगोली पोलीस पाटील भरतीचा पेपर मित्रांनो जर समजा तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जर पास करायचा असेल, तर त्यासाठी मित्रांनो आम्ही एक बघा 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा या ठिकाणी तयार केलेला आहे। तो लगेच खरेदी करून घ्या, लगेच
खरेदी करण्यासाठी 7414 939307 या नंबरवर मित्रांनो फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या. स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या बघा जे की व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत. मित्रांनो समजा जर तुम्ही हा आपला महाठोकळा जर 5000 प्लस प्रश्नाचा खरेदी केला तर बघा 100% मित्रांनो तुमचा रिझल्ट या ठिकाणी येणारा आहे. म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका. बघा मित्रांनो टाईम आपल्याकडे खूप कमी आहे आणि मित्रांनो समजा जर तुम्हाला कमी टाईममध्ये जर जास्त ठिकाणी जर स्टडी म्हणजेच अभ्यास करायचा असेल तर आपला महाठोकळा मित्रांनो बघा तुम्हाला एकदम उपयुक्त या ठिकाणी बघा जे की एक साधन ठरणार आहे. म्हणून मित्रांनो 150 रुपये जास्त काही रक्कम नाही. तर मित्रांनो बघा आपला महाठोकळा ठिकाणी बघा हिंगोली आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांसाठी मित्रांनो बघा उपयुक्त आहे. म्हणून मित्रांनो बघा आपला हा महाठोकळा तुम्ही खरेदी करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील हा आपला महाठोकळा मित्रांनो पाठवण्याचं एक तुम्ही जे की मित्रांनो चांगलं या ठिकाणी कार्य करू शकता. ओके. तर बघा प्रश्न क्रमांक 10 बघा 24 मार्च हा कोणता दिवस म्हणून पाळला जातो? तर मित्रांनो बघा 24 मार्च हा बघा जे की दिवस बघा क्रमांक ब जे की क्षयरोग दिन म्हणून मित्रांनो पाळला जातो. ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला होता? तर मित्रांनो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला होता? तर बघा जे की क्रमांक 20 मार्च 1927 रोजी. ओके बघा जे की लक्षात ठेवून घ्या. पुढे काँग्रेसमध्ये फूट कधी पडली? तर मित्रांनो बघा काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? तर 1885ला झाली होती. तर फूट कधी पडली बघा जी की क्रमांक मित्रांनो 1907 मध्ये पडली. मित्रांनो बघा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते बघा जे की वोमेश चंद्र बॅनर्जी हे बघा आपल्या काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. जर महिला अध्यक्ष विचारलं तर त्या होत्या मित्रांनो बघा ॲनी बेझंट या बघा मित्रांनो आपल्या काँग्रेसच्या बघा जे की पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ओके बघा जे की क्रमांक 1907 मध्ये बघा मित्रांनो काँग्रेसमध्ये बघा जे की मित्रांनो ठिकाणी फूट पडली होती. पुढे खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते किंवा म्हणतात? तर मित्रांनो बघा जे की कोणत्या शहराला बघा आपल्या महाराष्ट्रामधील जे की आपल्या महाराष्ट्राचं मँचेस्टर असं संबोधलं जातं? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो इचलकरंजी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे भारतात एकूण किती कटक मंडळे आहेत? तर बघा मित्रांनो सध्या आपल्या भारतामध्ये एकूण बघा जी की क्रमांक एकूण बघा 62 मित्रांनो सध्या आपल्या भारतात कटक मंडळे आहेत. ओके. पुढे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची जी मित्रांनो बघा स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झाली? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक 1994 बघा जी की आपल्या प्रश्नाचं बघा क्रमांक करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे भारताच्या महान्यायवादीची नियुक्ती कोण करते? तर मित्रांनो बघा भारताच्या महान्यायवादीची नियुक्ती कोण करते? तर बघा जी की क्रमांक राष्ट्रपती मित्रांनो बघा यांच्या मार्फत जी की मित्रांनो बघा भारताच्या महान्यायवादीची नियुक्ती केली जाते. ओके. ऋग्वेदात बघा मित्रांनो एकूण किती सूक्ते आहेत? तर बघा मित्रांनो एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे लगेच पाठांतर करा. तर ऋग्वेदामध्ये मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा जे की 1024 मित्रांनो बघा जे की सध्या सूक्ती आहेत. ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा बँकॉक मित्रांनो बघा बँकॉक हे शहर कोणत्या नदीच्या बघा काठावर बसले आहे? तर बघा बँकॉक हे जे मित्रांनो बघा शहर आहे कोणत्या नदीच्या काठावर बसलेलं आहे? तर बघा जी की क्रमांक मेना बघा आपल्या प्रश्नाचं जे की क्रमांक करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके. पुढे छत्रपती शिवाजी महाराज आपला खजिना साठविण्यासाठी कोणत्या लेणीचा वापर केला? तर बघा मित्रांनो जे की बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या खजिना लपवण्यासाठी मित्रांनो बघा कोणत्या लेणीचा त्यांनी वापर केला होता? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक राजगड लेणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. पुढे बघा यासोबत 20वा आणि शेवटचा प्रश्न छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात? तर मित्रांनो बघा छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण किती बरगड्या असतात? हा जो शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचं मित्रांनो बघा सर्वांना जे काही मित्रांनो बघा योग्य आन्सर आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी जर समजा तुम्हाला हा आपल्या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा
आणखी आपल्या चॅनलला बघा सबस्क्राईब करायला मात्र मित्रांनो विसरू नका. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.